ज्योतिषशास्त्र म्हणजे नक्की काय हे तुम्ही आम्हाला जरा सांगा. ज्योतिषशास्त्र म्हणजे एक लेमॅन लेवलला जर बोलायचं झालं, सामान्य माणसाच्या लेवलला, तर एक असं शास्त्र की जे सांगणार आहे त्याच्याकडे गेलं की एक बटन दाबलं जाणार आणि उद्यापासून माझं नशीब बदलणार नाही. प्लीज जाऊ नका मग पुढाकडे, असं काहीच होत नसतं. ज्योतिषी हा जसं तुम्हाला जर एक ब्लड टेस्ट केली तर त्याच्यात जे काही ते लिहून येतं ना अगम्य, ते कसं तुम्हाला कळत नाही, मला कळत नाही ना, ते डॉक्टरला किंवा त्या टेक्निशियनलाच कळतं. तसंच ती जे काय त्या कुंडलीत रा री शू काय लिहिलेलं असतं ते तुम्हाला काही कळत नाही, ते आम्हाला कळतं. ते आम्ही वाचून दाखवायचं काम करतो. म्हणजेच काय करतो, त्याचा अर्थ लावतो की शनी आणि रवी एकत्र आहेत म्हणजे काय. मग ते दरवेळेला अगदी जीवघेणा इफेक्ट देतील का काही थोड्याशा फरकाने ते इफेक्ट देऊन सोडून देतील. आता शनी म्हटलं की सगळेच घाबरतात. नाही, शनी भरभरून देणारा सुद्धा असतो. मग हे कुठल्या पत्रिकेला देतो आणि कुणाला देत नाहीये हे आम्हाला कळतं. मग इथून पुढे तुम्ही आज मला भेटताय तर इथून पुढे तुमच्या आयुष्यात काय होणार हे मी तुम्हाला सांगू शकते पत्रिका वाचून. त्यामुळे ज्योतिषी काय करू शकतो, इथपासून पुढचं सांगणं हे योग्य आहे. खूप लोक म्हणतात मला पाच सांगा, हरकत नाहीये, पण त्याच्याने काय बदलणार आहे. तुमचाच भूतकाळ जो माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त चांगला माहितीये तो सांगून काय बदलणार आहे. मग त्याच्यात का वेळ घालवता. त्याच्यापेक्षा हे नीट विचारा. अगदी प्रत्येक तुमच्या आयुष्यातलं फायनान्स, हेल्थ, हे सगळ्या गोष्टी विचारून घ्या, पण पुढचं विचारा. त्याच्यात बदल होणार आहेत का, नाही. मग कशासाठी जायचं ज्योतिषाकडे. काय बदलणार नाही, काय नाही, आहे ते होणार आहे. पण तुम्हाला अलर्ट तर केलं, कमीत कमी तुम्हाला हे तर अंदाज आला कधी कुठली घटना घडू शकते. मग तुम्ही सावध राहिल्याने त्याची तीव्रता कमी झाली. मला जर कोणी सांगितले बाई आज तुझं ऍक्सिडेंटचा योग आहे किंवा धडपडशील जरा बघ, ती कशी धडपडी आहे, मी काय करेन, लागायचं ते लागणार आहे, मला काही चुकणार नाहीये. पण कुठला तरी मेजर ऍक्सिडेंट होण्यापासून वाचेल ना. मी जरा प्रिकॉशन घेऊन चालेल, गाडी चालवायला जाणार नाही, एकटी बाहेर जाणार नाही, शार्प गोष्टी कमी हाताळेल, शक्यतो हाताळणारच नाही, आगीपासून जराशी बेतानी राहील. का, मला माहितीये घडायचं ते घडणारच.